बीडच्या कपिलधारवाडी इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना पाहायला मिळत आहे। सध्या मी कपिलधारवाडी याच गावामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता 4 दिवसानंतरची ही परिस्थिती जी आहे ती गंभीर होताना पाहायला मिळते। जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत हा गावातील रस्ता जो आहे तो पूर्णपणे खचलेला पाहायला मिळत आहे। दरम्यान ही संपूर्ण बाब लक्षात घेता या ठिकाणी GSI जे केंद्राचं पथक आहे ते देखील गावात दाखल झालेलं आहे आणि याच गावात या ठिकाणी आढावा जो आहे तो या GSI पथकाच्या माध्यमातून घेतला जातोय। सर GSIचं पथक या ठिकाणी दाखल झालंय, काय आढावा घेतला जातोय? GSI आपलं टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करेल आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे ते सादर करण्यात येईल आणि त्याच्यावर सकल अशी चर्चा होऊन त्या बाबतीमध्ये शासनाकडे तो प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि शासन त्यावर निर्णय घेईल। पण प्रशासनाच्या पद्धतीने प्रशासन यामध्ये कार्यशील आहे। प्रशासनाने या ठिकाणच्या सर्व लोकांना स्थलांतरित केलेले आहे, त्यांना नागरी सुविधा त्या ठिकाणी सर्व पुरवण्यात आलेल्या आहे आणि शक्यतो सर्व लोक नागरिक हे सुरक्षित आहे, ही जमेची बाजू आहे। सर पहिले नागपूरचं पथक जे आहे ते या ठिकाणी नव्हतं, मात्र आता पुण्याचं पथक या ठिकाणी दाखल झालं। नागपूर पथकाला आपण पत्र देण्यात आलं होतं। नागपूर पथकाने पुणे हेडक्वार्टरला त्यांनी ते बाबतीमध्ये इन्फॉर्म केलं आणि त्या ठिकाणी पथक या ठिकाणी पाठवण्यात आलं। ते पथक आता आज रोजी सर्व प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करतील आणि इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा शासनाला सादर करतील। मॅडम जवळपास 4 ते 5 दिवसांपासून या गावातली ही परिस्थिती आहे, तुम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आहे, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे या गावातली? आज रोजी पहिल्या दिवशी जे 1 फुटावर जे याला जे क्रॅक गेलेले होते रस्त्याला, त्याचा परिणाम हे आपण आता इथून दाखवली। ही परिस्थिती आज भयानक प्रकार घडला आहे। हा पूर्ण म्हणजे एक भागच पूर्ण खाली खचलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे असं व्हायच्या आधीच आम्ही तातडीने ज्या दिवशी आमच्या लक्षात आलं, आम्ही इथल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेले, गुरंढोरं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत। त्यांची राहायची जेवणा खाण्याची सोय सध्या जे मन्मथ स्वामी मंदिर आहे ट्रस्ट, तिथं जे भक्त निवास आहेत समजा, तिथल्याही रूम त्यांना देण्याचा विचार चालला आहे शासनाचा, की एक रूम सध्या तरी पुनर्वसन होईपर्यंत एक रूम त्यांना ताब्यात देणार आहोत। ओके सर, GSIचं पथक आता या ठिकाणी आढावा घेत आहे, मात्र पुढची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने असेल, कारण की गावकऱ्यांनी या ठिकाणी पुनर्वसनाची देखील मागणी केलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सर्व कार्यकारी यंत्रणा यांची बैठक कालच या ठिकाणी आयोजित केली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। सर्व डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि ज्या डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेली, त्यांना त्या प्रकारच्या सूचना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे। त्यानुसार ते आपलं कार्य त्या ठिकाणी करत आहे आणि निश्चितच काही दिवसामध्ये त्याचा अहवाल हा मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे ते विभाग सादर करतील। नक्कीच आपण दाखवू शकतो या ठिकाणी आजही या गावातली परिस्थिती ही दिवसेगणिक गंभीर होताना पाहायला मिळते आणि सध्या जो गावचा मुख्य रस्ता आहे त्याला या मोठमोठ्या भेगा ज्या आहेत ते पडलेलं पाहायला मिळतात। ग्रामस्थ आहात तुम्ही, काय परिस्थिती आहे सध्या गावात? सध्या गावाची परिस्थिती, गावात थांबता येत नाही आम्हाला, कारण ही भीती उत्पन्न झाली म्हणजे गावाच्या पाठीमागनं भेग पडली। ह्या रस्त्यासारखीच गावाची परिस्थिती होणार, तर तत्काळ आम्हाला मंदिरामध्ये ही आम्हाला जागा दिलेली राहण्यासाठी, बसण्यासाठी, जेवण खावण सगळं काय तिथे दिलेले आणि पुन्हा आम्हाला मंदिरामध्ये राहायचं किती दिवस? मागणी काय तुमची? आत्ता सध्या मागणी आमचं कुठंतरी आम्हाला शेड ठोकून देणे 5-5, 10-10 पत्र्याची 83 घराला पुनर्वसन होईपर्यंत, आणि पुनर्वसन झालं तर वर जाणारच तिकडं, तोपर्यंत आम्हाला कुठंतरी जागा द्यावा। नक्कीच सध्या मी ही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या दिवशी पहिल्याचदा ही परिस्थिती समोर आलेली होती त्याचवेळी याच ठिकाणावरनं आम्ही ABP माझाच्या माध्यमातून या गावचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या दरम्यान इथेच उभा राहून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला गेलेला होता, मात्र नंतर सध्या या गावामधली ही परिस्थिती नक्कीच गंभीर पाहायला मिळते। विदारक अशी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमुळे सध्या ग्रामस्थ जे आहेत ते आपला जीव मुठीत धरून राहताना पाहायला मिळतात। या गावाचं स्थलांतर जे आहे ते सध्या तुर्तास या ठिकाणच्या मंदिरात करण्यात आलेलं आहे। GSIची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्याच टीमच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड, कपिलधारवाडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।